सर मला का बोलवलंय तुम्ही? कॅफेला कामं पडली आहेत. अरे तिथे माणसं आहेत रे कामं करायला, तू थांब. अरे रघु, हे मोदकांची आयडिया झाली, पण हे रोज रोज ऑर्डर कुठून आणणार आपण? आपल्याला ना असं काहीतरी करावं लागेल की प्रेरणा त्याच्यामध्ये गुंतून राहील आणि तिचं ओव्हर थिंकिंग थांबेल. मी एक आयडिया देऊ का? हा बाबा, तूच आयडिया दे, माझं डोकं काम नाही करत आहे आता. मोदक झालं ना, मोदक आता. नाही, मला असं वाटतं की काय वाटतं, पटकन बोल. हनीमून. तुझं लग्न झालंय? नाही, मग तुमचं आणि मॅडमचं सेकंड हनीमून. म्हणजे तुम्ही आणि मॅडम सेकंड हनीमूनला जा असं म्हणायचं होतं. अरे देवा, हे सुचलं तुला? पण चांगली आयडिया आहे. मी सेकंड काय, वीकली हनीमूनला सुद्धा जाऊ शकतो. नाही पण मॅडमना पटायला हवं ना. बजेट गडबडलं म्हणून आकांड तांडव करतील त्या. त्यामुळे ही आयडिया नाही चालणार, काहीतरी वेगळंच होतं. साडी. तुम्ही मॅडमना साडी गिफ्ट द्या. काय अॅनिव्हर्सरी आमची? हा नाही, मग आणि साडी गिफ्ट देईन मी, पण अशा गिफ्टने हुरळून जाणारी मुलगी नाही आहे ती. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की तिच्यामध्ये प्रेरणा गुंतून राहील. हा, आणि ते सगळं आपल्याला आपल्या बजेटमध्ये परवडेल आणि ते इथे आपल्याला करता येईल असं काहीतरी सुचव. हा हा. ससा. नाही, सोशल मीडियावर चॅनल तयार केलं तर? म्हणजे तेजा मॅडम त्या दिवशी ते मोदकांचा तयार करून व्हिडिओ टाकायचं म्हणत होते ना, तसं आपण सुद्धा व्हिडिओ करून अपलोड केले तर? बेस्ट आहे हे. खरंच चांगली आयडिया आहे. तेजा बोलली होती की स्वयंपाकात गुंतवून ठेवलं की माइंड डायव्हर्ट होईल तिचं. यार रघु, दिसतो तसं नाहीयेस तू. हुशार आहेस एकदम. बरं झालं तुला बोलवलं मी. मी तेजाला फोन करतो आणि तिला चॅनल कसं उघडायचं ते विचारतो. हा, थँक्यू रे. बरोबर ओळखलंय तुम्ही मला. दिसतो तसा नाहीये. वल्लरी मॅडम आहेत का? मला त्यांना भेटायचं होतं. कशाले? आता कशाले भेटायचंय तुले तिले? हा, हे बाई, तू तुझा नवरा गमावलाच आहे, पण तुझ्या केसमुळे आमच्या घरात युद्ध पेटलंय. नवरा बायकोशी नीट बोलत नाही का बायको नवऱ्याचा मान ठेवत नाही? घरात नुसते तमाशे चाललेत, तमाशे. आणि तू काय आधी आमच्या जखमांवर मीच चोळायला आली का? नाही काकू, मला वल्लरी मॅडमनेच बोलवलं होतं. हा, तिला काय जातंय बोलवायले? तिथे आता मोठी वकिलीन बाई होऊन बसली ना. स्वतःच्या नवऱ्याविरुद्धच केस लढते. स्वतःच्या संसाराची पर्वा नाही का नवरा जेल मध्ये जाईल याची भीती नाही. पण तुले कळायला नको? तू का बरं आधी आगीत तेल ओतायला आली आहे? जा बाई, जा जा, चालती हो इथून. निघ म्हटलं ना. थांब सानिका. सासूबाई, काय करताय तुम्ही? सानिका माझी क्लायंट आहे आणि माझ्या क्लायंट सोबत तुम्ही असं नाही वागू शकत. सानिका, आत ये. वल्लरी, खबरदार या पोरीला आत घेशील तर. तुम्ही दोघी मिळून माझ्या मनाले जेल मध्ये टाकायचं कारस्थान करताय.
पण मी हे होऊ देणार नाही. ही पोरगी ह्या घरात येणार नाही. सासूबाई, मी तुम्हाला विनंती करते, माझ्या कामाच्या आड येऊ नका. वल्लरी, मी तुझ्या कामाच्या आड येत नाहीये. तुझं काम तुझ्या संसाराच्या आड येतंय. ए पोरी, समजत नाही तुले? हा, चल निघ इथून. निघ सांगितलं ना. चल, चालते हो माझ्या घरातून. सासूबाई, अहो काय बोलताय तुम्ही हे? हो, हे घर तुमचं थोडी आहे. हे घर वल्लरीच आहे. आपण परक्या हो तिथे, आपल्याला आश्रय दिलाय म्हणून आपण इथे राहतोय. वहिनी, काही काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलते ती? हा, सांग ना. बरोबरच बोलते ना. आणि तू तिला असं बोलली असेल म्हणून ती म्हणते. नाहीतरी आम्ही तुझ्या दारातले भिकारी असल्यासारखीच वागवत असते तू आम्हाला. सासूबाई, मी त्यांना किंवा तुम्हाला असं काहीही म्हटलेलं नाहीये. तुम्ही उगाच माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढताय, बाकी काही नाही. वा वल्लरी वा. या परक्या बाई समोर तू आमचा चांगलाच तमाशा मांडलाय ग. आम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय तुला चैन पडणार नाही ना. दुसऱ्याच्या घरात उजेड करण्याच्या नादामध्ये तू स्वतःच्या घरात अंधार करते, हे कळत नाहीये का तुला? मॅडम, मी आता जाते. आपण हवं तर फोनवर बोलू. सानिका, थांब. तुला कुठेही जायची गरज नाहीये. तू आत ये. मला या केस संदर्भात तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय, म्हणून मी तुला इथे बोलवलंय. तू माझ्या बेडरूम मध्ये चल, आपण तिथे बसून बोलूयात. चल. सासूचं काही ऐकायचंच नाही हे ठरवलंय या मामायने. ये गया प्रेरणाताई का सोशल मीडिया चैनल शुरू. अब वो जितने चाहे उतने रेसिपीज की वीडियोस इस पे अपलोड कर सकती है. जबरदस्त यार. थँक्स हर्षित. किती पटापट काम केलंस तू. अरे मला तेजा बोलली होती की सोशल मीडिया चॅनल सुरू करायचे, पण माझी तो मीटिंग चालू होती आणि नेमकं आज तेजाला पण वेळ नाही, इसलिए मैंने सोचा की जल्दबाजी में क्यों ना हो पटकन येऊन सुरू करून देऊया. खरंय खरंय. तू तुझ्या बहिणीसाठी किती धावपळ करू शकतो ना, हे पटलं मला. काय माझं आणि प्रेरणाताईचं रिलेशन आधीपासून तसंच आहे. तिच्यासाठी काय पण. ए रघु, आपलं चॅनल तयार झालंय. कॅफेत जा आणि मॅडमच्या काय काय युनिक रेसिपीज आहेत त्याची माहिती काढा. इनडायरेक्टली थेट जाऊन विचारू नकोस. बेस्ट आहे. फक्त मेसेज करून पाठव. झापड. अजित, एक बात पूछूं. हे सोशल मीडिया चॅनल सुरू करण्यासाठी एवढं डेस्परेशन का? मतलब काही स्पेशल कारण? खरं तर एक कारण आहे. तुला तर माहिती आहे या मैत्रिणी एकमेकींना किती क्लोज आहेत. आणि वल्लरीच्या घरी जे काही सुरू आहे ना, त्याचा प्रेरणाने प्रचंड लोड घेतलाय. त्यात वल्लरी जे काही करते ते प्रेरणाला अजिबात पटतच नाही. प्रेरणाताईला पटत नाहीये हे ठीक आहे, पण तुला काय वाटतं जे सगळं चाललंय त्याच्यामध्ये वल्लरीताईची काही गलती आहे? नाही, मला नाही वाटत तिची काही चूक आहे. बघ, वल्लरी कशी मुलगी आहे ना, आपण तिला ओळखतो. ती तिच्या कर्तव्यापासून कधीच मागे नाही हटणार, समोर कोणीही असो. आणि यात काही चूक आहे मला वाटत नाहीये. हीच तर वल्लरीताईची खासियत आहे. ती ना क्या बोलते उसको, तत्व डोक्यात ठेवून चालणारी व्यक्ती है, इसलिए वो बाकी के करप्ट लॉयर जैसी बिल्कुल नहीं है. ये मनोज भी जानता है, तरी पण मनोज चुकला असणार. मनोज चुकला आहे हे पण मला वाटत नाही. मला फक्त एवढं माहिती आहे की वल्लरी आणि मनोज मेड फॉर इच अदर कपल आहेत.
आणि त्यांचं नातं टिकवण्यासाठी आपण मित्र म्हणून काहीतरी करायला हवं. आपल्याला हां, भला हम क्या कर सकते हैं? असं काहीतरी की वल्लरी तिची तत्व मोडणार नाही आणि मनोजचंही काही नुकसान होणार नाही. अजित, जख्म होगा तो वो दाग भी छोड़ेगा ना. कैसे अगर ये केस कोर्ट में पेश होती है तो मैटर और भी सीरियस हो सकता है. आणि त्या सगळ्याचा आपल्या सगळ्यांच्या लाईफ वरती खूप मोठा असर पडणार. सानिका, मौसमी केमिकल्सवाल्यांकडनं तुम्हाला प्रेशराईज करण्यात येतं ना ही केस मागे घेण्यासाठी. मला सांग, कोणाचे फोन आले होते का, किंवा कोणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता? मला ना सगळं प्लीज इन डिटेल सांग, बिकॉज हे सगळंच आपल्या केससाठी खूप महत्त्वाचं आहे. सानिका, काय झालं? कसला विचार करतेस? मॅडम, मला वाईट वाटतंय. माझ्यामुळे तुमच्या घरात. सानिका, अगं घर म्हटलं की समज गैरसमज हे होणारच आहे. तू नको लक्ष देऊ. आणि माझ्या सासूबाई आहेत ना, त्या बाहेरनं जितक्या कडक स्वभावाच्या वाटतात ना, त्या मनातून तितक्याच प्रेमळ आहेत. त्यामुळे तू नको काळजी करू, त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. तू नको लक्ष देऊ. पण तुमचे मिस्टर, उद्या या केसमध्ये त्यांचं नाव आलं तर तुम्ही ही केस सोडणार तर नाही ना? सानिका, माझी तत्व माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे माझ्या मिस्टरांना चांगलंच माहिती आहे. काही झालं तरी ही केस मी कधीच सोडणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. मॅडम, तुमचे आभार कसे मानू खरंच कळत नाहीये. सानिका,